माझ्या मिस्टरांना गुरुवारी म्हणजे 22 तारखेला पोटदुखीचा अतिशय त्रास चालू झाला. त्याच्यासाठी आम्ही सिव्हिलमध्ये गेलो. सिव्हिलमध्ये गेल्यानंतर पण आम्ही ॲडमिट केलं. ॲडमिट केल्यानंतर त्यांचं BP शूट झालं होतं. त्यांना खूप पेन वगैरे होतं त्याच्यामुळे. आणि पेन चालू झाल्यानंतर BP शूट झाल्यामुळे आम्ही त्यांना परत मग ICUमध्ये शिफ्ट केलं. ICUमध्ये शिफ्ट केल्यानंतर BP शूट होता आणि खूपच पोटदुखीचा त्रास होता. म्हणून आम्ही परत प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये एका शिफ्ट झालो. प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये शिफ्ट झाल्यानंतर तिथे पण त्यांना सेप्सिसचा वगैरे खूप त्रास चालू झाला. BP शूट जे झालं होतं ते नंतर एकदम लोअर साईडला गेलं. लोअर साईडला गेल्यानंतर इन्फेक्शन त्यांचं ते वाढतच होतं. कशामुळे इन्फेक्शन वाढत होतं ते ॲक्च्युली समजतच नव्हतं. मग त्याच्यासाठी आम्ही खूप टेस्ट केला. म्हणजे सोनोग्राफीपासून CTPA अँजिओपासून CT स्कॅन सगळ्या टेस्ट केला. सगळ्या टेस्ट करताना त्यांची जी तब्येतीची सुधारणा होण्याच्या ऐवजी त्यांची तब्येतीची म्हणजे सुधारणा होत नव्हती. आणि त्यांच्या ट्रीटमेंटसाठी ऍक्च्युली आम्ही पण थोडेसे सॅटिस्फाईड नव्हतो. मग आम्हाला डॉक्टर सम्राट जानकर यांचं नाव सुचवलं गेलं, म्हणजे माझ्या दिरांकडूनच. तर मग आम्ही त्यांचं नाव बघितल्यानंतर मग आम्ही ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये शिफ्ट होण्याचा निर्णय घेतला आणि शिफ्ट आम्ही झालो. आणि ऍक्च्युली सरांना बघितल्यानंतर सरांनी पूर्ण आमचा केस स्टडी केला आणि तो इतका प्रॉपर केस स्टडी होता. त्याच्यामध्ये त्यांनी केस स्टडी करून नातेवाईकांना धीर देणं, केस स्टडी पूर्ण करणं, ज्या व्यवस्थित टेस्ट होत्या त्या सगळ्या त्यांनी टेस्ट फाइंड आउट केला. परत डॉक्टर दडके सर होते, ते पण त्याच्या मदतीला होते. प्लेटलेट काउंट कमी होत होता. प्लेटलेट काउंट कमी होण्याचं कारण काय हे त्यांनी शोधून काढलं आणि त्या दरम्यान मग प्लेटलेट व्यवस्थित त्यांना प्लेटलेट्स देऊन सेफ झोनमध्ये घेऊन मग सर्जरीसाठी सरांनी घेतला पेशंट आमचा. आणि सर्जरीसाठी घेतला तर अक्षरशः अपेंडिक्स बस झालं होतं, गँग्रिनस होतं. ते इतकी क्रिटिकल सर्जरी होती तरी पण सरांनी खूप छान सर्जरी केली. त्याच्यातून आमचा पेशंट एकच दिवस ICUमध्ये ठेवावा लागेल याची काळजी घेतली. सर वेळोवेळी नातेवाईकांना धीर देत होते, पेशंटला धीर देत होते. प्लस स्वतः इतके कॉन्फिडंट होते, बापरे, म्हणजे अक्षरशः देव समोर असावा असं आम्हाला वाटत होतं. सर खूप कॉन्फिडंट होते. सरांनी पेशंटला पण तेवढंच धीर दिला, नातेवाईकांना पण दिला. प्लस ते त्यांच्या कामामध्ये इतके डेडिकेशननी करत होते. हे बघूनच आम्हाला एक धीर येत होता की आमचा पेशंट याच्यातून नक्की बरा होणार. कारण आम्ही जी आधी ट्रीटमेंट बघितली होती आणि सम्राट सरांची ट्रीटमेंट त्याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक होता. मग आम्ही खूप ॲश्युअर झालो. आमचा पेशंट पण डे बाय डे इम्प्रूव्ह होत गेला आणि आज आमचा पेशंट खूप बरा आहे. आणि ह्याचं पूर्ण श्रेय डॉक्टर जानकर सरांना जातं आणि आम्ही खूप सॅटिस्फाईड आहे ह्या ट्रीटमेंटमध्ये.